जय भीम सर्वांना. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BA परीक्षा उत्तीर्ण होतात व बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिलेली असते, त्याची परतफेड करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला कामासाठी जातात व तिथे ते एक अकाउंटंट म्हणून काम करतात. परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. तिथंसुद्धा त्यांचा जातीचे चटके सहन करावे लागतात. त्यांना तिथं राहण्याची सोय नसते व खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली नसते. 2-3 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका महारवाड्यामध्ये राहतात व तिथे आपल्या राहण्याची व खाण्याची सोय करतात. त्यानंतर तिथे एक आर्य समाजाची कचेरी असते, तिथेसुद्धा राहतात व पुढे चालून ते आपले नाव बदलून पारशी नाव धारण करून एका पारशाच्या हॉटेलमध्ये राहतात. परंतु ज्यावेळेस त्या पारशाला कळते की हा महार आहे, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तिथूनसुद्धा काढून दिलेले जाते बघा. परंतु ज्यावेळेस बडोद्याला जायचं असते त्यावेळेस रामजी बाबासाहेबांना अगोदर सांगतात, "विवा, तू तिकडे जाऊ नकोस." परंतु त्याच्या मागची परिस्थिती रामजी बाबा त्यांना सांगत नाही. पुढे 9 दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याला एक तार येते. त्या तारीमध्ये रामजी बाबा हे आजारी आहेत म्हणून त्यांना तिथं कळतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्यावरून निघतात. बडोद्यावरून निघाल्यानंतर बाबासाहेब सुरत स्टेशनला उतरतात व आपल्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना सुरतची मिठाई आवडते म्हणून ते त्या स्टेशनला मिठाई घ्यायला जातात. परंतु ते मिठाई घ्यायला गेले असता तिथून त्यांची ट्रेन ही सुटून जाते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या दिवशी ट्रेन असते व ती ट्रेन पकडून मग ते मुंबईला येतात. मुंबईला आल्यानंतर रामजी बाबा फक्त भिवाचीच वाट बघत असतात. रामजी बाबा भिवाला बघतात व भिवाच्या डोक्यावरून हात फिरवतात व बाबासाहेबांना बघून रामजी बाबा आपला स्वतःचा प्राण त्याग देतात. त्याच्यावरून असं दिसते की रामजी बाबांनी जो प्राण ठेवलेला होता तो फक्त बाबासाहेबासाठीच. ज्यावेळेस बाबासाहेबाला बघतात त्यावेळेस त्यांचा प्राण सोडून देतात. ती तारीख होती 2 फेब्रुवारी 1913 रोजी. असे आपले रामजी बाबा होते. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय.